आम्हाला दुसरे असं काहीतरी आणि थोडं 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 करायचं आणि जेवढं होतील मी इथं व्हिडिओमध्ये घेतले. आज कंटाळा आलं होतं बरं का, अक्षरशः खरंच मी तुम्हाला सांगते. कधी कधी ना आपल्या लाईफमध्ये ना काहीतरी घडतच असते असं की आपण सोडूनच द्यायचं की काढून टाकायचं अशामध्ये ह्या सिच्युएशनमध्ये येतो बरं का. म्हणजे त्या एक सगळ्यांच्या सिच्युएशनमध्ये येतो आणि तुम्हाला तर वाटत असेल दुसऱ्यांचं काय आपल्याला नको आहे, कारण एक म्हण आहे ना मराठीत, ज्याचं जळते त्याला कळते. नाहीतर उगं कोणाचं काही कळत नाही, त्यांना ही म्हणजे दात दाखवल्याशिवाय कोणाचं काही नाही, कोणाचा अनुभव नाही, कोणाला काही म्हणजे माहीत नसते, त्याच्यापासून फेस नाही केलं असतं ना त्यांना काही म्हणजे काही फरक पडत नाही आणि कळत पण नसते आपलं जे कंडिशन असते ती. असं एक कंडिशन आपल्याला सिच्युएशन आलं ना, आपण एक संयम ठेवा. म्हणजे पेशन्स इज इम्पॉर्टंट. आपल्या लाईफमध्ये जेवढं पेशन्समध्ये आपण राहील ना तेवढा आपल्याला रिझल्ट आणि बेस्ट रिझल्ट मिळत असतो. ते पण देव आपल्याला चांगलं आपण करतोय म्हटल्यावर देव आपल्यासोबत चांगलंच करत असतो. एकच धीर धरायची, आपण कोणाचं वाटोळं केलं नाही आणि आपण कोणाचं वाईट केलं नाही, त्यामध्ये आपल्याला का वाईट होईल, आपलं पण चांगलंच होणार आहे. एका ह्याच्यामध्ये ना आपण पुढं सरकत राहायचं आणि जेवढं होतील तेवढं चांगलं कर्म करतच राहायचं आणि ते बरोबर त्याच वेळेने ते टाईम येतो तेव्हा ते सगळं होत असतं आणि देव आपल्याला जे आपल्याला चांगलं आणि जे आपल्याला चांगलं आहेत ना तेच देव देत असतो आपल्या लायकीप्रमाणे. सो त्यासाठी ना आपण टेन्शन घ्यायची नाही, असं पुढं जायचंच आणि एकच धीर धरायची की आपण हार मानणार नाही, आपण कुठल्याही गोष्टीमध्ये आपण फेस करणार. हा एक आपल्याला पॉझिटिव्ह थिंक आपल्या मनात ठेवत जावा. तर मंडळी आज जेवणासाठी ना कॅबेजची भाजी आणि इथं ताक पण बनवलं होतं सोबत आणि इकडं भाताची तयारी होती, माझी भात पण शिजला होता आणि असंच आणखी एक मला भाजी बनवायची आणि चपात्या पण बनवायची. आजच्यासाठी एवढं. लाईक शेअर